हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की आता काय झालं आहे माहिती का, खूप लोकांनी अकाउंट ओपन केलेले आहेत. गृहिणी म्हणा, ऑफिस जॉईन करणारे म्हणा, किंवा चालता बोलता यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टा आहे. पण याचे कारणं बऱ्याच जणांना माहीत नाहीत. म्हणजे मला याच कारणामुळे व्हिडिओ बनावं वाटला की कित्येक लोक आता काय करतात, व्हिडिओजला व्ह्यूज मिळत नाही आहेत, फॉलोअर्स वाढत नाही आहेत, किंवा सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत, वॉच टाईम वाढत नाही. म्हणून एक मुद्दा आहे की चालता बोलता लाईव्ह घ्यायचा. कोणी कोणी तर 4-4 तासापर्यंत लाईव्ह घेत आहे, आणि 4-4 तासाचे लाईव्ह घेऊन परत 3-3 तासाचे लाईव्ह घेत आहात. तर एवढं लाईव्हचं लिमिट क्रॉस करू नका. आणि लाईव्ह घेण्याच्या खूप काही पद्धती आहेत. बेबीसाठी दूर ठेवलं पाहिजे बेबीला. आणि बेबी दूर ठेवलं आहे म्हणून आपण उगाचच म्यूट करून किंवा कॅमेरा ऑफ करून रात्रीचं आपण झोपलं आहे आणि कूलर फॅन चालू आहे, अशा प्रकारचा जर तुम्ही लाईव्ह घेत असाल तर तुमचं मॉनिटाईज झालेलं चॅनल डिमॉनिटाईज होईल आणि तुमचे डॉलर जमा होणार नाहीत. हा फटका तुम्हाला बसेल. आणि तुमचा वॉच टाईम हा दाखवत असेल 400 दाखवला तर 350 दाखवतो, कमी दाखवतो. याच कारणामुळे दाखवतो की यूट्यूबला आहे ना, इमानदारी लागते, पूर्णपणे इमानदारीचं काम लागतं आणि वर्किंग असलं पाहिजे. आपण उगाचच म्यूट केला, कॅमेरा ऑफ केला आणि न बोलता कोणीतरी आपल्या चॅनलवरती एकमेकांना गप्पा मारत आहे, तर ते यूट्यूबला चालत नाही आहे. तुम्ही वर्किंग असले पाहिजे, लाईव्ह तुमचा आहे, तुम्ही लाईव्हवरती बोलले पाहिजे, तेव्हा त्या येणाऱ्या SMS चा किंवा रिप्लायचा किंवा लाईक सबस्क्रायबरचा फायदा आहे. नाहीतर त्यांचा शून्य अर्थ आहे. तुमचं चॅनल यूट्यूब कधी ॲक्शन घेऊन हॅक करू शकतं किंवा डिलीट करू शकतं. लाईव्हचा पूर्णपणे चुकीचा फायदा घेऊ नका, म्हणजे चुकीचा वापर करू नका. लाईव्ह आहे, लाईव्ह चालवत आहे तुम्ही दिसा, किंवा तुम्ही कॅमेरा ऑफ केला जरी चालेल. मी अगोदरही यासाठी हे बनवलं होतं, व्हिडिओ बनवला होता. पण आहे की नाही, तुम्ही आहे ना, बिनधास्त कॅमेरा ऑफ करून झोपू नका किंवा शांत बसू नका. तुम्ही वर्किंग म्हणजे तुमचं बोलणं कंटिन्यू चालू राहू द्या, तरच तो वॉच टाईममध्ये लाईव्ह तुमचा काउंट केला जाईल, हे लक्षात ठेवा. आणि हे यूट्यूब तुम्हाला जीमेल पाठवल, काही पाठवल, तुम्ही इग्नोर करताल तर